महाराष्ट्र 24 तास चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशन ला नाही धोका. MDH सोया टीम अस्सल प्रोटीन. MDH हेडलाइन्स प्रस्तुत करता TJSB सहकारी बैंक लिमिटेड, मल्टी स्टेट शेड्यूल बैंक, भरोसे का बैंक, भविष्य का बैंक. विधिमंडळ पक्ष हाच राजकीय पक्ष असल्याचा निष्कर्ष काढत पक्ष चिन्हाचा निर्णय. विधानसभा अध्यक्षांनी त्यांच्या अधिकारांची मर्यादा ओलांडली. कपिल सिब्बल यांचा विधानसभा अध्यक्षांवर हल्लाबोल. एकनाथ शिंदेही काँग्रेसमध्ये येणार होते. पृथ्वीराज चव्हाणांचं समर्थन करताना हुसेन दलवाईंचा दावा, तर दलवाईंचा प्रकाश झोतामध्ये येण्याचा मूड झाला असावा म्हणून अशी विधानं. उदय सामंत यांचा खोचक टोला. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग. पुढील आठवड्यामध्ये फेरबदलाची शक्यता. पियुष गोयल यांच्या मंत्रिपदाचं काय होणार? धर्मेंद्र प्रधानांची कमबॅक होणार का याकडे लक्ष. भाजपकडून विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी. तावडेंची उत्तर प्रदेश विधानसभा प्रभारीपदी नियुक्ती. 2027 मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका. पालकमंत्री पदाची 2.25 वर्ष वाट पाहत होतो. यापुढे विकास कामांवर लक्ष. मंत्री भरत गोगावले यांची प्रतिक्रिया. ठाण्यात शिंदेंच्या कार्यक्रमात वंदे मातरम ऐवजी वाजलं भलतंच गाणं. या प्रकरणी शिंदेंवर गुन्हा दाखल करण्याची राऊतांची मागणी. तर एकनाथ शिंदेंनी टोचले आयोजकांचे कान. कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर प्रकरणात तनय महाजनच्या बँक खात्यात 2,72,00,000 जमा केल्याचा आरोप. ठेकेदाराकडून 3.5 कोटी उकळल्याचं समोर. पैशांची विल्हेवाट कुठे आणि कशी लावली, तपास सुरू. नवी मुंबईतील उत्तर भारतीय रिक्षा चालकाची मुजोरी. पैसे कमावणार पण मराठी बोलणार नाही. रिक्षा चालक संजय दुबेचं सरकारलाच आव्हान. 2025च्या अर्जुन पुरस्कारांची घोषणा. दिव्या देशमुखला बुद्धिबळामध्ये तर तेजस्विन शंकरला ॲथलेटिक्समध्ये अर्जुन पुरस्कार जाहीर. नमस्कार, मी संदीप देसाई. महाराष्ट्र 24 तास या खास बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करूया एका महत्त्वाच्या बातमीनं. शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातल्या सुनावणीच्या बातमीनं सुरुवात करूया. शिवसेना पक्ष चिन्हासंदर्भात कपिल सिब्बल यांनी आज पुन्हा एकदा जोरदार युक्तिवाद केलेला आहे. कपिल सिब्बल यांनी आजच्या युक्तिवादामध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. विधानसभा अध्यक्षांनी अधिकारांची मर्यादा ओलांडल्याचं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. विधानसभा अध्यक्षांनी कायद्याच्या बाहेरचा निर्णय दिल्याचंही सिब्बल म्हणाले. विधिमंडळ पक्ष हाच राजकीय पक्ष असल्याचा निष्कर्ष काढत राहुल नार्वेकरांनी पक्ष आणि चिन्हाचा निर्णय दिल्याचं म्हणत कपिल सिब्बल यांनी नार्वेकरांवर निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं. आज कोर्टात नेमकं काय झालं बघूया. विधानसभा अध्यक्षांनी त्यांच्या अधिकारांची मर्यादा ओलांडली. ज्या विधानसभा अध्यक्षांना अधिकार क्षेत्रच नाही त्यांनी थेट राजकीय पक्षाच्या नेतृत्वाची तुलना 1999च्या पक्षघटनेशी केली असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला. या घटनेच्या आधारे पक्षाची सध्याची नेतृत्व रचना ही पक्षघटनेला धरून नाही असा निष्कर्ष विधानसभा अध्यक्षांनी काढला. वास्तविक पाहता हा अध्यक्षांच्या अधिकार क्षेत्राचा भाग कसा असू शकतो असा सवालही सिब्बल यांनी केला. अध्यक्ष हे स्वतः मान्य करतात की मी राजकीय पक्ष आहे, ही माझी संरचना आहे आणि मीच पक्षप्रमुख आहे. या गोष्टींवर अध्यक्षांचं कोणतंही दुमत नाही. मग असं असताना थेट 1999च्या घटनेकडे मागे जाण्याचा प्रश्नच येतो कुठे असा सवालही कपिल सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादात केला. हा कोणताही शैक्षणिक सराव किंवा निव्वळ कागदी खेळ नाही, तर हे वास्तववादी राजकारण. मी संबंधित नेत्याला पक्षाचं चिन्ह दिलं, त्यांनी त्याच चिन्हावर निवडणूक लढवली आणि मंत्रीही झाले असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला. 2018च्या पक्षघटनेनुसार त्यांनी पदाचा फायदा घेतला. पक्षघटनेनुसार ते निवडूनही आलेले आहेत आणि निर्णय देताना हीच पक्षघटना बाजूला ठेवली. विधिमंडळ पक्षातील बहुमताच्या जोरावर निर्णय दिला गेला असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला. त्यावर आमदार अपात्रता प्रकरण आता सक्रिय राहिलेलं नाही असा न्यायाधीशांनी एक मुद्दा मांडला. त्यावर आमदार अपात्रता प्रकरण महत्त्वाचं आहे, त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असल्याचं कपिल सिब्बल यांनी म्हटलंय. हे सर्व घडलं तेव्हा तुमच्याकडे संख्या किती होती असा सवाल न्यायाधीशांनी कपिल सिब्बल यांना केला.
तर आमच्याकडे 55चा आकडा होता. आधी आमचे 16 आमदार गेले, नंतर 10 आमदार गेले असं कपिल सिब्बल म्हणाले. त्यानंतर त्यांच्याकडे 39 आमदारांचं संख्याबळ झालं. गेलेल्या आमदारांनी पक्षाच्या नोटिसीकडे दुर्लक्ष केलं. आमदारांची संख्या कमी असली तरी पक्षप्रमुख म्हणून सर्वाधिकार उद्धव ठाकरे यांच्याकडे होते. 21 जून रोजी पक्षाच्या मूळ संघटनेमध्ये कोणतेही बहुमत सिद्ध करण्याची वेळ आली नव्हती असाही मुद्दा कपिल सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादात मांडला. पक्षाच्या बहुसंख्य घटकांचा किंवा मूळ संघटनेचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा बंडखोर गटाने 21 जूनला केला होता. असा दावा त्यांनी थेट 19 जुलै रोजी केला. त्यामुळे 21 जून रोजी राजकीय पक्षात कोणती उभी फूट पडलेली नव्हती असाही आपल्या युक्तिवादात मुद्दे कपिल सिब्बल यांच्याकडून मांडण्यात आलेले आहेत. 14 पासून ज्या झाल्या त्याच्यामध्ये सुद्धा सातत्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सहीने पक्षाचं नियंत्रण आणि पक्षाचे निर्णय घेतले जात असल्यामुळे त्याच्याच आधारे एकनाथ शिंदेंसह सगळ्या पळून गेलेल्या आमदारांना AB फॉर्म देण्यात आले होते आणि त्यांनी निवडणूक लढले होते. त्यामुळे शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव त्या सगळ्यांना उमेदवार म्हणून उद्धव ठाकरे यांच्याच सहीने प्राप्त झालेलं होतं आणि त्यावेळेस कोणीही ऑब्जेक्शन घेतलं नाही. हा मुद्दा महत्त्वाचा आहे. पक्षकारासाठी युक्तिवाद करत आहेत. ते काय म्हणतात ह्याच्यातनं काही सिद्ध होत नाही. मी जी भूमिका घेतलेली आहे, मी जो निर्णय दिलेला आहे तो कायद्याच्या चौकटीत राहून दिलेला निर्णय आहे आणि सुप्रीम कोर्टाने जे निकष दिलेले त्या निकषाच्या आत राहून आधारावरतीच हा निर्णय दिला गेला आहे. त्यामुळे कपिल सिब्बल स्वाभाविक आहे त्यांच्या आशील जे असतील, त्यांचे जे क्लायंट असतील किंवा ते ज्यांची बाजू लढवत आहेत त्या संदर्भात ते युक्तिवाद करतील. त्याचा अर्थ हा नव्हे की ते जे म्हणत आहेत ते गॉस्पेल ट्रूथ आहे किंवा सत्य आहे. पक्षांनी काय ठरवलं हे त्यांना कसं समजलं, पहिला प्रश्न हा आहे. त्यामुळे अशा बिनबुडाचे आरोप करून कोणताही फरक पडत नाही. मी दिलेला निर्णय हा अत्यंत शाश्वत निर्णय आहे आणि मला वाटत नाही त्यात कोणता बदल होईल म्हणून. वंदे मातरम या शब्दातच देशभक्तीची भावना आहे. पण ठाण्यातल्या परिवहन विभागाच्या एका शासकीय कार्यक्रमात याच वंदे मातरम गीताऐवजी चक्क बॉलिवूडमधलं वंदे मातरम गाणं वाजलं. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्री उदय सामंत आणि प्रताप सरनाईक उपस्थित होते. गाणं सुरू झालं आणि उपस्थित नेते सावधान स्थितीमध्ये उभेही राहिले. मात्र काही क्षणातच चुकीचं गाणं वाजल्याचं लक्षात आलं. यानंतर या प्रकारावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. बघूया. शासकीय कार्यक्रम, शिंदेंसह मोठे नेते उपस्थित, मंचावर मान्यवरांची मांदियाळी आणि तेव्हा वंदे मातरम हे सुरू होणं अपेक्षित होतं. पण अचानक सुरू झालं बॉलिवूडमधील वंदे मातरम गाणं. खरं वंदे मातरम नव्हे तर वेगळंच गाणं. विशेष म्हणजे हे गाणं सुरू असताना उपस्थित नेते सावधान स्थितीत उभे राहिले. हा प्रकार घडलाय ठाण्यातील परिवहन विभागाच्या कार्यक्रमात. अमराठी भाषिकांना मराठी शिकवणी अभियानाच्या सांगता कार्यक्रमात हा प्रकार घडला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित होते. त्यांच्यासोबत मंत्री उदय सामंत आणि मंत्री प्रताप सरनाईकही होते. कार्यक्रमात वंदे मातरम गीत लावणं अपेक्षित होतं. मात्र त्याऐवजी बॉलिवूडमधील वंदे मातरम गाणं सुरू झालं. गाण्याचे शब्दही वेगळे, संगीतही वेगळं. पण गाण्याच्या सुरुवातीला वंदे मातरम हे शब्द ऐकू आले. त्यामुळे उपस्थित नेते सावधान स्थितीत उभे राहिले. काही वेळाने चुकीचं गाणं लागल्याचं स्पष्ट झालं. यानंतर कार्यक्रमाच्या व्यवस्थेवरच प्रश्न उपस्थित झाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या प्रकारावर स्पष्टीकरण दिलं. चुकीचं गीत वाजल्याचं त्यांनी मान्य केलं आणि आयोजकांना थेट सूचना दिल्या. यापुढे अशा चुका होऊ नयेत आणि संसदेत मंजूर झालेलं अधिकृत गीतच लावण्यात यावं अशी सूचना शिंदेंनी केली. शिंदेंच्या या स्पष्टीकरणानंतर राजकीय वातावरण शांत झालेलं नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी यावरून सरकारवर निशाणा साधला. वंदे मातरम संदर्भात सरकारनं कायदा मंजूर केलाय. त्यामुळे या प्रकरणात पहिला गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी राऊतांनी केली. आपलं जे सुरुवातीला वंदे मातरम झालं ते जे संसदेने मंजूर केलेलं, मान्यता दिलेली कडवी नव्हती, थोडं गाणं होतं ते. तर ते पुढे संयोजकांनी यापुढे काळजी घ्यावी. वंदे मातरम जे आपलं संसदेत मंजूर झालेलं आहे त्याला मान्यता मिळाली आहे आणि तसंच वंदे मातरम
प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपण गायलं पाहिजे. हा आग्रह आपल्या सगळ्यांचाच असला पाहिजे. आणि म्हणून पुन्हा एकदा ते आपण पुढे संयोजकांनी ते काळजी घ्यावी. राष्ट्रगानाचा अपमान करण्यासंदर्भात एक विधेयक अमित शहा यांनी संसदेमध्ये मंजूर करून घेतलं. यापुढे जो वंदे मातरमचा अपमान करेल त्याला 7 वर्षाची सजा होईल. अशा प्रकारचा कायदा कालच्या संसदेच्या अधिवेशनामध्ये सरकारने मंजूर केल्यावरती ही पहिली केस आहे. जरी पहिली केस असेल तर एक आदर्श कायद्याचं पालन करणारं सरकार म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आणि ठाण्याच्या पोलीस आयुक्तांनी वंदे मातरमचा जो काल अपमान झाला आपण म्हणताय त्या कार्यक्रमात ताबडतोब त्या कायद्यानुसार गुन्हा दाखल व्हायला पाहिजे ना. म्हणजेच एका गाण्याच्या चुकीमुळे आता राजकीय आरोपांची मैफल रंगली आहे. विरोधकांकडून सरकारला सवाल तर सत्ताधाऱ्यांकडून आयोजकांवर जबाबदारी ढकलली जाते आहे. याच मुद्द्यावर आमदार रोहित पवार यांनीही सवाल उपस्थित केला. चुकीचं गाणं वाजलं याला जबाबदार कोण? एकनाथ शिंदे किंवा प्रताप सरनाईक माफी मागणार का? असा थेट सवाल रोहित पवारांनी केला. तर मंत्री प्रताप सरनाईक यांनीही या प्रकारावर प्रतिक्रिया दिली आहे. कालच्या कार्यक्रमात जे घडलं त्याबद्दल खेद व्यक्त केलाय आणि संयोजकांच्या चुकीमुळे हा प्रकार घडल्याचं सरनाईक म्हणाले. काय कारवाई करणार आहात तुम्ही? माफी मागणार आहात का? तुम्ही काँग्रेसला माफी मागा असं तिथं सांगता भाजप म्हणून. आता एकनाथ शिंदे साहेबांच्या कार्यक्रमामध्ये तिथं जे चुकीचं गाणं लागलं त्या गाण्याला कोण जबाबदार? त्याच्यावर हे एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष नाही तर सरनाईक साहेब हे तिथं माफी मागणार का? त्यावर एकनाथ शिंदे साहेबांनी खेद सुद्धा व्यक्त केलाय. बघा, संयोजक ज्या पद्धतीनं त्यांना जबाबदारी देण्यात आलेली होती, वंदे मातरम, जनगण मन आणि महाराष्ट्र गीत, हे आता आपल्या प्रत्येक शासकीय कार्यक्रमामध्ये आपण ती गीतं सादर करत होतो. संयोजकाच्या चुकीमुळे जर कुठलं गाणं लागलं असेल, परंतु एक गोष्ट मात्र त्या ठिकाणी आहे, बॉलिवूडचं जरी गाणं होतं तरी वंदे मातरमच होतं, परंतु शासकीय कार्यक्रमात वंदे मातरम जे वाजवायला पाहिजे ते त्यांनी वाजवलं नव्हतं. ही चुकी त्या ठिकाणी झाली होती आणि त्याबद्दल त्या संयोजकांचे एकनाथ शिंदे साहेबांनी काल सुद्धा टोचले. म्हणजे चूक झाली ती मान्यही करण्यात आली आणि यापुढे अशी चूक होऊ नये यासाठी प्रशासनाला दक्षता घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. मंत्री उदय सामंत यांनीही याच मुद्द्यावर स्पष्टीकरण दिलंय. वंदे मातरम सुरू झालं, वंदे मातरम सुजलाम सुफलाम असे शब्द ऐकू आले, त्यामुळे उपस्थित सर्वजण सावधान स्थितीत उभे राहिले आणि वंदे मातरम गीताला मानवंदना दिली. शिंदेंनी भाषणाच्या शेवटी आयोजकांचे कान टोचले. प्रशासनालाही यापुढे अशी चूक होऊ नये अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्याचं सामंतांनी सांगितलं. तर त्यांनी काही केलं तर ते वॉशिंग मशीनमध्ये आहेत असं म्हणत ती वॉशिंग मशीन मधली पार्टी असल्याचा टोला नाना पटोलेंनी लगावलाय. की ज्यावेळी वंदे मातरम सुरू झालं होतं त्यावेळी त्याच्यामध्ये वंदे मातरम सुजलाम सुफलाम हे होतं. त्याच्यामुळे आम्हाला देखील आम्ही जे सावधानमध्ये उभे होतो त्याच्यामध्ये आम्हाला काही दुसरं काही करता आलं नाही. आम्ही वंदे मातरमला मानवंदना दिली, परंतु मी शिंदे साहेबांच्या सूचकतेला दाद देतो. त्यांनी भाषणाच्या शेवटी जे संयोजक होते त्यांचे चांगल्या पद्धतीनं कान टोचलेले आहेत. प्रशासनाला देखील सांगितलेलं आहे की अशा पद्धतीची चूक परत होणार नाही याची दक्षता प्रशासनाने घेतली पाहिजे. त्यांनी काही केलं कारण की ते आता सगळे वॉशिंग मशीन मध्ये आहेत. त्यामुळे भारतीय जनता पार्टी हे सगळे वॉशिंग मशीन मधली पार्टी आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या वॉशिंग मशीनच्या बद्दलची चर्चा करण्यापेक्षा खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, बेरोजगारांचे प्रश्न आहेत, महागाई आहे, हे प्रश्न आणि देशाच्या सीमा आता सुरक्षित राहिल्या नाही, हे प्रश्न काँग्रेससाठी महत्वाचे आहेत. त्यामुळे हा खेळ खंडोबा करण्यापेक्षा देशाच्या समोरचे अनेक प्रश्न जे आहेत त्या प्रश्नावर काँग्रेसला रस आहे अशा पद्धतीची भूमिका. एका शासकीय कार्यक्रमात झालेली एक छोटीशी चूक पण त्यातून उभा राहिलेला राजकीय वाद मात्र मोठा आहे. चुकीचं गाणं वाजलं, उपस्थितांनी मानवंदना दिली, नंतर आयोजकांना सूचना झाल्या आणि आता त्यावरून आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरू आहे. वंदे मातरम हा केवळ एका गीताचा उल्लेख नाही तर तो भावनेचा विषय आहे. त्यामुळे कार्यक्रमांच्या आयोजनातली एक चूकही राजकीय वादळ निर्माण करू शकते. ठाण्यातील या कार्यक्रमानं तेच पुन्हा दाखवून दिलंय. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. यानंतर वळूया पुढल्या बातमीकडे. एकनाथ शिंदे हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते, मात्र काँग्रेसच्या काही नेत्यांनी त्यांना पक्षात येऊ दिलं नाही असा मोठा दावा काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी केलाय.
शिंदे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश जवळपास निश्चित झाला होता, मात्र पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची भेटीपूर्वी राजीनामा देण्याची अट ठेवण्यात आल्यानं ते काँग्रेसमध्ये येऊ शकले नाहीत, असं दलवाई यांनी म्हटलंय. हुसेन दलवाई यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. दरम्यान यावर उत्तर देताना उदय सामंत यांनी दलवाईंना खोचक टोला लगावलाय. दलवाईंचा प्रकाश झोतामध्ये येण्याचा मूड झाला असावा, असं उदय सामंत यांनी म्हटले आहे. बिल्कुल सही बात है. ऐसा है कि वो उनका सब हो गया था, वो आने का तय सब हो गया था. लास्ट में सोनिया जी को मिलने के लिए जा रहे थे, तब अहमद पटेल साहब का फोन आया कि आप पहले रिजाइन करो फिर आ जाइए, चुनाव करके आ जाइए. इसलिए वो आ नहीं पाए. मेरे ख्याल से कांग्रेस ने उस वक्त गलती की. पृथ्वीराज चौहान साहब का कहना बिल्कुल बराबर है. यही बात एकनाथ शिंदे जी की भी थी. एकनाथ शिंदे जी भी कांग्रेस में आना चाहते थे, लेकिन हमारे कुछ लोगों ने उनको आने नहीं दिया. हुसेन दलवाई तर फारच विनोदी आहेत, त्यांच्यावर मी काय तर बोलतच नाही. त्यांना पण आता प्रकाश झोतात राहायची बहुतेक कदाचित मूड आलेला असेल. तर संजय राऊतांनी देखील हुसेन दलवाई यांच्या विधानाला दुजोरा दिलेला आहे. दिल्लीमध्ये बैठका झाल्याचं कानावर आलं होतं, असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. तर वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली असावी, असं विधान नाना पटोले यांनी केलंय. अहमद पटेल यांच्या माध्यमातून ते दिल्लीमध्ये अशा बैठका घेत होते, हे आमच्या कानावर आलं होतं. आता एकनाथ शिंदेची मानसिकता आपण नंतर पाहिली, मध्ये भाजपात गेले, त्यांना काय करून सत्तेत जायचं होतं. आणि पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसच्या आणि सरकारमधल्या अंतस्थ वर्तुळातल्या असल्यामुळे त्यांच्याकडे जास्त माहिती होती आणि त्याच माध्यमातून ती माहिती आमच्याकडे येत होती. आणि तेव्हाही ते दिल्लीमध्ये रात्रीचाच त्यांचा प्रवास असायचा. ते कोणाच्या गाडीतून जात होते, काय होते, ती सगळी माहिती तेव्हाही आमच्याकडे होती. मला असं वाटतं की हुसेन दलवाई असतील किंवा पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील, या सगळ्यांनी जे काही वक्तव्य आता 2 दिवसात केलेलं आहे, कारण की हे मोठे नेते आहेत, यांच्या लेवलवर काही चर्चा झाली असेल तर त्यांना माहिती असेल. त्याच्यामुळे आमच्या लेवलवर अशी कुठली चर्चा झालेली नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ज्याची आमच्यासमोर कुठली चर्चा झाली नाही त्याच्यावरचं वक्तव्य आम्ही करावं असं मला वाटतं. ठाण्यातील एका कार्यक्रमामध्ये निमंत्रण असूनही भाजपचे काही लोकप्रतिनिधी गैरहजर होते आणि या गैरहजेरीबाबत बोलताना मराठीवर प्रेम असलेले लोक कार्यक्रमाला आले होते, असं उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान यानंतर कार्यक्रमातील गैरहजेरीवरून भाजपनं देखील स्पष्टीकरण दिलं आहे. मराठी भाषेच्या अभिमानाचा आजचा दिवस आहे. मराठी भाषेबद्दल ज्यांना अभिमान आहे, मराठी भाषेबद्दल ज्यांना आत्मीयता आहे, ते सगळे उपस्थित होते. कार्यक्रमाची पत्रिकाही होती आणि पत्रिकेमध्ये माझं नावही होतं. आपण जे बोलताय ते खरं आहे, पण प्रदेशाची एक महत्वाची बैठक ही लागलेली होती. माननीय चव्हाण साहेबांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होती आणि त्या बैठकीला सरचिटणीस म्हणून मला उपस्थित राहणं हे अनिवार्य होतं. त्या दृष्टिकोनाने मी मुंबईला त्या नियोजित बैठकीमध्ये होतो आणि त्याच्यामुळे या कार्यक्रमाला माझी उपस्थिती नव्हती. तर भाजप आणि शिंदे गटामध्ये दरी वाढत चालली अशी टीका संजय राऊत यांनी केली आणि त्यामुळे शिंदे वारंवार दरेगावात जातात, असाही टोला संजय राऊत यांनी लगावलेला आहे. ठाणे भाजपमध्ये भाजप आणि शिंदेमध्ये ठाण्यात सुरू असलेल्या सुप्त संघर्षावरून संजय राऊतांनी डिवसलाय. तर राऊतांच्या टीकेनंतर ठाकरेंची शिवसेना आणि भाजपनंही आपण बघतोय की राऊतांच्या टीकेनंतर शिवसेना आणि भाजपनं सुद्धा त्यांच्यावर टीकास्त्र डागलेलं आहे. भाजपा आणि ते मिंदे गटामध्ये ही फूट स्पष्ट दिसते. जिथे मिंदे गट आहे तिथे भाजपा नाही, जिथे भाजपा आहे तिथे मिंदे गट नाही. हे आता नवीन राहिलेलं नाही. ही दरी वाढत चाललेली आहे, त्याच्यामुळे ते दरे गावात जातात. हां, दरीमुळेच. शेवटी राजकारणामध्ये प्रत्येकाचा एक पक्षाचा एक आपला स्वतःचा पक्ष वाढला पाहिजे असा एक प्रयत्न असतो. परंतु नेमकं तिथं काय घडलं आहे मला माहीत नाही. परंतु शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये ठाण्याला शिवसेना खूप अतिशय स्ट्रॉंग आहे आणि माननीय आनंद दिघे साहेबांचा तो जिल्हा आहे, त्यामुळे शिवसेनेवर प्रेम करणारा आणि मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे, याचं भान प्रत्येकाने ठेवलं. शिंदे गटात
पक्षामध्ये आणि त्यामुळे त्यांना दरेगावात जावं लागतंय शिंदेना. आमच्यामधली कुठलीही दरी नाही, आम्ही सगळे एकत्र आहोत. हम सब साथ हैं. कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर प्रकरणामध्ये मोठी आर्थिक उलाढाल झाल्याचं समोर आलेलं आहे. तनय महाजनच्या बँक खात्यामध्ये तब्बल 2,72,00,000 रुपये जमा झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नरेंद्र महाजनने रोख स्वरूपामध्ये 36,50,000 रुपये घेतल्याचा संशय देखील पोलिसांना आहे. ठेकेदारांकडून सुमारे 3.5 कोटी रुपये उकळल्याचं तपासातून समोर आलंय. नातेवाईक आणि मित्रांच्या बँक खात्याचाही पैशांच्या व्यवहारासाठी वापर करण्यात आल्याची माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे. दरम्यान ज्या खात्यांमार्फत हे व्यवहार झालेले आहेत त्या खातेदारांना देखील सहआरोपी करण्यात आलेला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर गंभीर आरोप केलाय. कुंभमेळ्याच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केलाय. तसंच कंत्राटदाराला पैसा दिला जात नाही, पैसे मिळत नसल्यानं कंत्राटदार काम करत नाहीत असा आरोपही वडेट्टीवार यांच्याकडून करण्यात आलेला आहे. प्रचंड उधळपट्टी दुसऱ्या नवीन कामावर चालली. रस्त्याच्या आणि मोठमोठ्या रस्ते समृद्धी आणि आपला काय म्हणतो त्याला शक्तीपीठ सारख्या आणि कंत्राटदाराचे पैसे देण्यासाठी हे होतं. तुम्हाला इतरांचे ज्यामध्ये आता भ्रष्टाचार चाललाय कुंभमेळ्याच्या कार्यक्रमामध्ये जे काही प्लॅन केला आहे 33,000-32,000 कोटीचा, त्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे. हे पैसे उधळण्यासाठी आहेत का? आज कंत्राटदार आत्महत्या करतोय, कर्जबाजारी झालाय, उद्ध्वस्त झालाय. ग्रामीण रस्ते असतील, शहरी कुठल्याही रस्त्याची कामं असतील, कंत्राटदार करत नाही कारण त्याला पैसे मिळत नाही. तो बँक करप्ट झालाय. मग पहिले पैसे त्यांचे द्या ना आणि मग हे सगळे गोष्टी करा. पण नाही, फार थोपटून घेण्यासाठी वाटेल ते धंदे चालले. आपण कर्जमाफी देखील शेतकऱ्यांची यावर्षी केलेली आहे. लेक लाडकी योजना, लाडकी बहीण योजना सारख्या अनेक योजना, आपण मुलींची फी माफीसारख्या अनेक योजना सरकारने राबवल्या आणि मोठ्या प्रमाणामध्ये राज्यात पायाभूत सुविधेचे काम देखील त्याच माध्यमातून सुरू आहे. थोडंसं आर्थिक जी घडी होती ती अडचणीची झाली होती, परंतु त्या सर्व परिस्थितीला मात करून आम्ही मागील 1.25 वर्षात टप्प्याटप्प्याने सर्व गोष्टी क्लिअर करत आहोत. मोठ्या प्रमाणामध्ये नवीन कामं आपण घ्यायला सध्या तुर्तास आपण बंदी घातलेली आहे, जेणेकरून जुन्या लोकांचे पेमेंट देता येईल आणि त्या टप्प्याटप्प्याने देण्याची कारवाई सुरू आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट पासून आंदोलनाची हाक दिलेली आहे. मात्र जरांगे पाटील मुंबईत आंदोलन करणार अशी चर्चा आता सुरू झाली आहे. कारण आझाद मैदानावरील आंदोलनासाठी जरांगे पाटील यांनी पोलिसांकडे अर्ज केलाय. तर दुसरीकडे जरांगेंच्या आंदोलनाच्या इशाऱ्यावरून भाजप नेत्यांनी त्यांच्यावर टीका केलेली आहे. आधी मुंबई जामन मग काम, आधी काम नाही, आधी मुंबई जाम मग काम. तर शान राहील देशात मराठ्यांची, आरक्षण मिळत राहील. पण प्रतिष्ठेला धक्का लागला तर सोडायचा. मराठ्यांनी स्वतःची लढाई स्वतः हातात घ्या. मी दौऱ्यात येईल नाही येईल, माझा मराठवाडा खवळून उठलेला आहे, माझा विदर्भ खवळून उठलेला आहे, माझा पश्चिम महाराष्ट्र खवळून उठलाय, खानदेश कोकण खवळून उठलाय. अरे मुंबईतल्या पुण्यातल्या मराठ्यांच्या पोरांनी रजा दिल्यात नोकऱ्याला, त्या कार्यक्रमाला, व्यवसायवाले सुद्धा. मराठ्यांनी खरबडून जागावं लेकरा बाळाच्या कल्याणासाठी. कुठेही असं जोर जबरदस्ती सरकार पलटून देणार, असं करून देणार आणि म्हणजे काय तुम्ही काय अराजकता पसरवणार आहे काय, तर या प्रकारची भाषा यांनी करू नये. यांचे जे काही जे कथित ऍडवायझर आहे हे मला असं वाटतं जरांगे पाटील साहेबांना चुकीचं मार्गदर्शन करतात आहे. त्यांना संविधानाच्या संदर्भातला अभ्यास त्यांनी करावा, त्यांनी आरक्षणाच्या संदर्भात अभ्यास करावा आणि त्यांनी ही जी लढाई आहे, कारण जात वैधता प्रमाणपत्र असणार, कास्ट सर्टिफिकेट असणार, हे सगळं सुप्रीम कोर्टाने ज्या ज्या वेळेस निर्देश दिले त्या त्या हिशोबानेच ते दिलं जातं. महाराष्ट्र 24 तास चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोयाटीन अस्सल प्रोटीन. MDH